महाराष्ट्रभर ज्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, अखेर तो दिवस आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाच्या दिवशी देखील सर्वच मतदारांना देखील प्रशासनाकडून आव्हान करण्यात आहे की सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद मतदारसंघात मी आता सध्या आहे आणि आता सध्याच्या ठिकाणी मी उभा आहे हे म्हणजे खुलताबाद येथील एक मतदान केंद्र असणार आहे. आणि याच आपण जर बघितलं तर अशा प्रकारे मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडत आहे. सर्वीकडे बघितलं गेलं तर मतदानाची टक्केवारी देखील यावर्षी वाढणार असल्याचं प्रशासनाकडून बोलण्यात येत आहे. आणि आपण जर बघितलं तर मतदानासाठी रांगाच रांगा या लागलेल्या आहे आणि सर्वीकडे मतदानासाठी सर्वच नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत आहे. आणि 7:30 पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि 5:30 वाजेपर्यंत मतदान हे होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलेलं आहे. आणि एकीकडे बघितलं गेलं तर खुलताबाद तालुक्यामध्ये जर बघितलं तर मतदानाचे 19 केंद्र असणार आहे. 19 केंद्रावर खरोखर बंदोबस्त पोलिसांचा तैनात केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर 14,775 टोटल मतदान हे खुलताबाद शहरात असणार आहे. आणि आपल्यासाठी बोलण्यासाठी जे मतदान केंद्राचे झोनल ऑफिसर आहेत ते स्वतः आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहे की कशा प्रकारे मतदान केंद्र शांततेत मतदान हे पार पडत आहे. ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं त्यांची जे समस्या आपण ते मांडणार आहोत. नमस्कार. आपण बघितलं गेलं तर खुलताबाद शहरामध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि याच अनुषंगाने बघितलं तर मतदानाची टक्केवारी देखील यावर्षी वाढण्याचं चित्र बघितलं जात आहे. आपण काय सांगा? सकाळी 9:30 वाजेपर्यंत प्रामुख्याने या पंचायत समिती इमारत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूमध्ये एकूण 4 मतदान केंद्र आहेत. सकाळी 9:30च्या दरम्यान जवळपास 10% मतदान झालं होतं आणि आता जवळपास 22%च्या आसपास मतदान केलेलं आहे. आता इकडे बघितलं गेलं तर काही मिनिटापूर्वी या केंद्रावर थोडीशी बाचाबाची झाली. नेमकं काय प्रकार होता? नाही, ते अपंगाचं मतदार या ठिकाणी आलं होतं. मतदार म्हणजे उमेदवाराचे प्रतिनिधी त्याला इथं घेऊन आले होते, परंतु बाकीच्यांनी आक्षेप घेतला की उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणजे प्रतिनिधी नातेवाईक असतील तर त्या प्रामुख्याने त्यांना समजून सांगितलं, त्यांनी ऐकलं, गेले, नंतर मतदान करून घेतलं. पण शांततेत चालू आहे. आता इकडे बघितलं तर हे जे फुगे लावलेले आहे पिंक कलरचे, नेमकं याचा उद्देश काय, उपदेश काय, नेमकं याच्यातून आपण काय दाखवणार आहे सामान्य? याबद्दल प्रामुख्याने सांगायचं जर म्हणलं की महाराष्ट्र शासनाने एक 10 वर्षापूर्वी खुलताबाद तालुक्यातून पिंक बूथचा एक प्रयोग केला होता. त्यामध्ये प्रामुख्याने शासनाने आदेश पिंक बूथचे दिलेले आहेत. त्या प्रामुख्याने त्या हेतून हा आपण पिंक बूथ तयार केलेला आहे. त्यामध्ये सर्व अधिकारी महिलाच अधिकारी असतात आणि त्यामधून एकच संदेश असतो किंवा महिला चांगल्या प्रकारे एक निवडणूक आयोगाचं काम करतात, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असू शकेल. नक्कीच हे होते झोनल ऑफिसर यांनी आता सांगितलं की शांततेत मतदान पार पडत आहे. आणि आपण जर बघितलं तर महिलांची देखील जास्त प्रमाणात गर्दी या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून घ्यावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि आपण जर जे बघितलं तर ते मी मतदान केलंय असं एक बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि मी मतदान केलं असं आवाहन देखील प्रशासन करण्यात येत आहे. आणि आपल्याला सर्वांना आव्हान आहे, सर्वांनीच मतदान करावं. मी देखील मतदान केलं आहे आणि तसेच सर्वांनी देखील मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे.